पुण्यातल्या शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो आता बदललेला आहे। पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो कव्हर फोटो धंगेकरांनी आता ठेवलाय। रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुण्यातल्या भाजपनं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल तक्रार केलेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यातच धंगेकरांनी फोटो बदलल्यानं आता या चर्चांना उधाण आलंय। लढा आणि लढण्यासाठी पुणेकर जे बल देतात त्याच्यामध्ये असंख्य पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात। महावीर आपल्या जैन समाजाचे काही महत्त्वाचे लोक आहेत तेही पाठिंबा देतात। भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक फोन करून सांगतात की जे चाललंय हे चुकीचं चाललंय आणि ह्या विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलताय, ह्याच्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा आहे। त्यामुळे सत्यमेव जयते, सत्य हे कधी लपून राहणार नाही आणि हा सगळा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत असेल तर पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। कारण तुम्ही काय करत होता हे विचारतील त्यावेळेला आपल्या इतिहासात आपल्यावर काळी फुल्ली लागेल, तर ती काळी फुल्ली न लागण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार। ऐका, एकच व्यक्ती आहे, आता त्याला काय बोलायचं होते उठ मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय, मुलाखत घेताय, तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी ही जी मंडळी आहेत, मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा। माझं म्हणणं हे बघा, आधी उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो, लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा। तर धंगेकरांच्या आरोपांनंतर संजय राऊतांनीही मोहोळ या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। अलीकडच्या काळामध्ये भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय। मोहोळांच्या विरोधातला एक गट धंगेकरांना मदत करतोय असा दावा राऊतांनी केलाय। दरम्यान भाजपात नाही तर भांडूप आणि मातोश्रीमध्येच वाद सुरू आहे असा पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। रवींद्र धंगेकर यांना कुणाची फूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय, संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय, पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील, हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात, आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचे तुम्ही पण ठरवा। राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात, आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचे तुम्ही पण ठरवा।